नमस्कार मित्रांनो, नादगावकडचे या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष असं स्वागत आहे। तर आज आपण मोहितेवाडी या ठिकाणी आणि बैलगाडा शर्यत म्हटलं की त्यामध्ये सर्वात मोठा जर बैलगाडा शर्यतीमधला एक भाग असेल तर तो आहे बैलगाडा। आणि एक चांगल्या प्रकारे अनेक बैलगाडा मालकांना एक सुंदर प्रकारचं बैलगाडा तयार करून देण्याचं काम या ठिकाणी होते। तर आपण त्यांची संपूर्ण टीम आहे आणि त्या टीमची किंवा बैलगाडा कसा तयार केला जातो किंवा जगदंबा बैलगाडा स्पेशलिस्ट म्हणलं का बैलगाडा मालकांमध्ये एक वेगळे हे काय म्हणतात त्याला नाव आहे। आणि तिथून बैलगाडा नेल्यानंतर भरपूर जणांना बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये चांगल्या प्रकारचं यश संपादन झालेले। तर आपण त्यांच्याकडून त्यांच्या बैलगाडा शर्यत क्षेत्रातला प्रवास वगैरे त्यांच्याकडून जाणून घेऊ। तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। दादा नमस्कार। नमस्कार। तुमचा परिचय करून द्या थोडक्यात पहिला। मी मच्छिंद्र कानू पोतले, जगदंबा बैलगाडा स्पेशलिस्ट मोहितेवाडी। आणि आमचे मित्र आहेत सुधीर शेठ बाजीराव लांडे, हे आमचे सहकारी आहेत। आम्ही दोघांनी हा व्यवसाय चालू केलेला आहे। हा एक 5 ते 6 वर्षापूर्वी आम्ही चालू केलेला व्यवसाय। मला एक सांगा, क्षेत्रात येण्याचं म्हणजे कसं ठरवलं तुम्ही किंवा कसं नियोजन वगैरे केलं होतं किंवा नाही तसं काय ठरवलं नव्हतं आम्ही। एक असं झालं की बुवा आपला वेल्डिंगचा व्यवसाय सुरू करायचा आहे आणि स्टील दोन्ही एकत्र असं करायचं ठरलं होतं आमचं। फॅब्रिकेशन दोन्ही पण कालांतराने बैलगाडा हे बंद होते, पण तरी पण मागणी वाढत चालली होती। त्या हिशोबाने थोडासा आम्ही आता हे पहिला शिकलेला होता ते बैलगाडा तयार करायचं कसं काय ते। मग त्याच्यानंतर मग आम्ही ठरवलं बुवा की बुवा आपण पण बैलगाडा चालू करायचा। चालू केल्यानंतर बंदी होती, पण चालू केल्यानंतर आम्ही पहिलाच गाडा दिला संदीप नाना शेळके त्यांना केल्यानंतर। पण तिथपासून जे सुरुवात झाली आपली तर बैलगाड्याला अशी मागणी वाढत चालल्यानंतर मग आम्ही काय केलं, बाकीचा जो व्यवसाय होता तो पूर्णपणे थोडासा कमी केला आणि बैलगाड्यावर फोकस केलं की बुवा की आपली भारतातली जी परंपरा आहे पूर्वीपासून चाललेली बैलाची, बैल टिकली पाहिजे, बैलगाडा वाढला पाहिजे, त्याच्यातून सगळ्यांना रोजगार पण भेटला पाहिजे। ह्या हेतूने बुवा आम्ही म्हणलं बुवा चला कुठेतरी मग हे होईल। बंदी होती तरी आम्ही तो चालू केला, डेअरिंग केली म्हणजे काय हो, पण ही आपल्याला डेअरिंग करायची, त्या हिशोबाने आम्ही चालू केला। कसं होतं सुरुवात वगैरे कशी होती, काय चॅलेंज भरपूर होता कारण बैलगाडा शर्यत बंद होती। सुरुवात वगैरे कशी होती? चॅलेंज भरपूरच होत की बुवा आपलं काय होईल पुढं, आपण करतोय हे सक्सेस होईल का नाही होईल। पण तरी पण आम्ही डेअरिंग केली। माझ्या जोडीला हा होता, म्हणलं काय होईल ते होईल, बघू काय असेल ते पुढे। पण चालू केल्यानंतर लोकांनी पण तेवढा प्रतिसाद दिला, डबल प्रतिसाद दिला। आणि आपण क्वालिटी बाबतीत पहिल्यापासून विश्वासार्हता एवढी जपली की बुवा आता गाडा तयार करतोय, मग एखाद्याचा जुना गाडा घ्यायचा आणि मग ते दुसरं दुरुस्त करायचा एखाद्याला द्यायचा, त्यातला विषय आपण डोक्यात ठेवला नाही। कुणी किती म्हणला जागीरदार की बुवा माझ्याकडे 4 गाड्या आहे हे घे आणि माझ्या त्या बदल्यात मला दे, आपल्याकडे तसलं होत नाही। स्पष्ट सांगता, कुणी असू दे स्पष्ट सांगता नाही, म्हणलं माझ्याकडे फक्त नवीन गाडा नवीनच, त्याच्यात काय बदल होत नाही। ही आपण विश्वासार्हता क्वालिटी जपली आणि प्रत्येक वस्तू 1 नंबर ब्रँडेडचीच घेतली किंवा त्याच्यात आपल्याला 2 रुपये कमी भेटणार आहे हा विचार कधीच नाही केला आम्ही। 2 रुपये कमी भेटू द्या पण 1 नंबरच सगळं काम, क्वालिटी 1 नंबरच करायची। आणि गाडा घाटात गेल्यानंतर पलटी नाही झाला पाहिजे, हे आमचं टेक्निक, हे आम्ही कोणाला सांगू शकत नाही। मग हे आता नंतर झाले तयार, त्यांना त्याचं टेक्निक नाहीये, होऊ दे काय झालं ते शेवटी ज्याचा पोटाचा प्रश्न आहे। पण आम्ही हे टेक्निक कोणाला सांगितलं नाही आणि मग त्यापासून लोकांना कळलं व्हायला हे जगदंबा बैलगाडा स्पेशलिस्ट मोहितेवाडी 1 नंबर आहे, महाराष्ट्रात गाजलेलं नाव आहे। मग ते कळल्यानंतर लोक आपोआप आपले, माझ्या दुकानात आत्ताही बोर्ड नाही, माझं एवढं नाव झालंय, तुम्ही चौकशी करा बघा, बोर्ड नाही काय नाही फक्त एक विश्वास चाललेलं आहे। बरोबर आहे, लोकांचा विश्वास बसलाय 100%। आता मला एक सांगा, हे सगळं तुम्ही साहित्य आणताय, दुऱ्या झालंय किंवा आता समजा जाडी वगैरे बनवायला साहित्य कुठून खरेदी वगैरे? आता तुम्हाला सांगतो, जाडी ही चरवलीच राहते, बोकर किंवा बोर, बाकीचं मटेरियल आपण वापरत नाही। 1 नंबर क्वालिटीच, शेवटी वस्तू आहे, लाकूड आहे, ते थोडस
बैलगाडा जास्त होऊ हा, शकतं. होऊ शकते हा. त्याच्यात काय दुमत नाही. हा. पण शेवटी घेताना आपण क्वालिटीच घेतो. 99% हा, गॅरंटी क्वालिटीची असते. 1% क्वालिटीची थोडंफार, आणि हा. बैलगाडा घाटात पलटणार याची Guarantee. 110% गॅरंटी मी देणार. हा. किती काय होऊ हा द्या, काय होऊन उलटा द्या, पलटा होऊ फक्त शकत माझी नाही. जोपर्यंत माझी फिटिंग आहे तोपर्यंत मी 100% गॅरंटी देणार. एवढी आपण खात्री देतो. कुठून मटेरियल वगैरे कुठून खरेदी करता काय? मटेरियल आता चरळीवरून आपण शिवराटी जोकाट सगळं. तिथून हा. चरवली. हा, आणि जे गाड्याचं जे साठ्याचं मटेरियल चाकाचं मटेरियल लागतं ना ते 1 नंबर कंपनीचं अपोलो कंपनी हा. तिचंच मटेरियल वापरणार आपण. बाकीचं काय लोक वापरेल त्याचं काय ज्ञान देणं आपल्याला. पण मी स्वतः अपोलो कंपनीच वापरणार माझं असेल. म्हणजे पैसे जास्त जाऊ दे आपल्याला त्याचा रुपये कमी भेटू द्या पण क्वालिटी एकच नंबर देणे. कलर झाला तुमचा सांगतो, कलर पण ब्रँडेड. आता लोक वापरतात कमी दर्जातली. आपण जे बॉड्यांना कलर होतात का मोठ्याल्या ट्रकला वगैरे, ट्रकला वगैरे तेच कलर आपण गाड्याला वापरणार त्या गाड्याला. मग लोक काय करतात कमी पैशात जास्त पैसा कसा मिळेल हे बघतात. तसं माझं नसते. व आपल्याला पैसे कमी मिळू द्या पण लोकांचं समाधान झालं पाहिजे. आपली क्वालिटी ही अख्ख्या भारतात गेली पाहिजे हे माझं उद्दिष्ट पहिले. बरोबर आहे ना. क्वालिटी दिली तर धंदा टिकून राहणार आहे. हा, क्वालिटी नाही दिली तर 10 दिवस चाललं, 11व्या दिवशी नाही ना मग ते नाही. फायदा ना. मग आता मी 6 वर्ष माझं दुकान आहे. मी त्याच्यात असं कधीच नाही केलंय की आता मग आता थोडं आपले पैसे जास्त कमायचं असलं मनात माझ्या कधीच नाही आलं. क्वालिटी एकच नंबर द्यायची. कुठलाही मटेरियल असू द्या, पार खिळ्यापासून असू द्या, तुमचं जोकाटा असू द्या, दोऱ्या असू द्या, रस्सी असू द्या, कलर असू द्या, पण त्या बाबतीत आपण असं कधीच नाही करायचं. आता एवढे गाडी प्रत्येक प्रकारचे, आता कसं होतं बैल काही वासरा असतात, हा. काही मोठाली बैल असतात, हा बरोबर. त्यांची साईज वाईज वगैरे कसं असतं? आता आपल्याकडे 5 क्वालिटी आहेत. सगळ्यात 8 महिन्याच्या वासरांना त्या मापातला गाडा म्हणजे 15चा ती बुवा त्या वासराला ओढण असा त्या पद्धतीत. म्हणजे पुढल्याला पण ते पटणार आहे. त्याच्यानंतर दुसरा 18 इंचीचा. मग त्याच्यानंतर झाला 20 इंची मध्ये 2 प्रकार आहेत. एक लहान चाकाचा, एक मोठ्या चाकाचा, आणि सगळ्यात मोठ्या बैलांना 23 इंची. असे 5 प्रकार आपल्याकडे आपण अशा क्वालिटी देतो आणि ते पण 1 नंबर मध्येच. आता जेवढे मोठा गाड्या मालक आहेत, आता तुम्ही घाटात वगैरे जाताय, प्रत्येक ठिकाणी घाटात नाव पुकारलं जातं, बाबा जगदंबा बैलगाडा स्पेशालिटीचे मालक आले किंवा काय वाटतं? मन भरून येत असं किंवा आपलं नाव आल्यानंतर आपल्याला कुठेतरी बा आपण कुठेतरी चांगलं केलंय त्याच्यामुळे आपलं नाव होतं. नाव घेतात लोक. म्हणजे सगळे लोक ओळखतात की बुवा हा माणसाने कुठे लबाडी नाही, काय नाही विश्वासाव धंदा इथपर्यंत आणलाय. तर मला एक सांगा का एवढं नाव करणं सोपं नाही, याच्यामुळे भरपूर अशी कष्ट आहे किंवा तुमची टीम भरपूर. तर आता किती जण तुम्ही इथं काम करता? आता आम्ही 5 जण आहेत. 5 जण. हा. कसं काम दिवसभरात? दिवसभरात कधी जर वाटलं बा आता लय अर्जंट गाडी आल्यात मग काय करायचं, फार 12 वाजू द्या रात्रीचे 12 पण वाजले पुढल्या माणसाला समाधानी करायचं असेल तर ते 12 वाजू द्या, कष्ट पडून द्या, पण ते काम क्लिअरच करायचं. असं आमचं काम आहे. टायमिंग आणि क्लॅरिटी दोन्ही पण. हा, हे महत्वाचं आहे. आता आमच्याकडे तसे 40 गाड्या स्टॉकला असतात, पण आता एवढी मागणी आहे ना, स्टॉक नाही एवढा. मग तरी आता पण 5-10 गाड्या आपल्याकडे स्टॉक असतात. बक्षीस आणलं वगैरे जे गाड्या त्यांची साईज वगैरे कशी असते ना, ते जसं पुढला माणूस सांगत गाठाव बाबा ही क्वालिटी पाहिजे. आता सत्यजित शेरकर त्यांनी सांगितलं बा अशी साईज पाहिजे, त्यांना त्यांच्या पद्धतीने. आता वारवाडीला पकाशेट कबड्डी ते याच्यात हे होते सगळे आयोजक होते, त्यांनी सांगितलं बा असं पाहिजे, त्यांच्या पद्धतीने केले. आत्ताचा विषय मागले वेगळे पण आता चालू विषय सांगतो तुम्हाला, जसं त्या पद्धतीनेच सगळं ओके. आता त्या वारवाडी जी गाडी दिली ना ते सगळे माझे मित्रच निघाले, ज्यांना जे गाडी गेले भेट ते माझ्या मित्रांनाच गेले. ते म्हणले अहो लय 1 नंबर आले आणि मलाच आले. ते पण मला समाधान बा गेले आपल्या मित्राला गेले तरी काही क्वालिटीत नाही. बक्षीस म्हणून दिलं तरी क्वालिटी त्याच्यात 1% सुद्धा कमी नाही. विश्वास लोकांना विश्वास. आता बैलगाडा शर्यत तुम्ही ज्यावेळेस या क्षेत्रात आले त्यावेळेस बैलगाडा शर्यत बंद होती. बंद होती. तर बाबा भविष्य तुम्ही त्यावेळेस कसं पाहत होते, हे चालू होईल? हे देवाच्या मनात होतं की आमच्या काय डोक्यात बा फक्त हे करायचं, हे फक्त मनात जिद्द होती. आता हे फक्त शिकलेला होता, मी काय शिकले नव्हतं, पण याची साथ आणि माझी साथ त्या दोघांच्या साथीने करायचं. मग हे चालू केलं पण ते सक्सेस झालं. आता इथून पुढे कसं नियोजन असणार आहे किंवा काय? आता समजा
महत्वाचा प्रश्न, दुकानाला बोर्डच नाही. भरपूर अशा लोकांना होतं कळत तसं. नाही, नवीन नवीन माणसाला कळत नाही. नाही नक्कीच कळत. एकदम माणूस पुढे जातोय किंवा मागच कुठंतरी विचारतोय. बोर्ड बीड लावायचं काही नियोजन आहे का नाही? ते 100%. आता ह्या गुढीपाड्याला आमचं हे 7वं वर्ष आहे, म्हणजे 7वा वर्धापन दिन आमच्या दुकानाचा. आता ते माझ्या डोक्यात आहे बा, 7व्या वर्धापन दिनाला नवीन बोर्ड वर दुकानाला, आणि त्या लाइटिंग मध्ये बोर्ड करायचा की जगदंबा बैलगाडा स्पेशल मोहितवाडी हे नाव असं लोकांना फार लांबून दिसलं पाहिजे. आल्यानंतर बा आयला इथं आहे बा, हे माझ्या डोक्यात आहे. हा प्रवास काही सोपा नव्हता. नाही सोपा तर मोठी जी गाडा मालकी किंवा मोठे म्हणले किंवा बारीक जे आहेत सगळ्यांना आतापर्यंत मोठे चांगल्या चांगल्या गाड्या मालकांना कोणाला गाड्या वगैरे दिली तुम्ही काय? आता मी सुरुवात करायची म्हणलं तर संदीप नाना शेळकेपासून सुरुवात तुम्हाला सांगितलं. तिथून सुरुवात केली. त्याच्यानंतर बरेचसे असे, आता त्याच्यानंतर वारिंगे मामाक 4 बैलगाडे पहिले शिल्लक होते, दुसरं कोण केलेलं. पण त्याच्यानंतर त्यांनी लोकांनी सांगितलं बाबा, म्हणजे कोणीतरी सांगितलं असं, बामणाने सांगितलं किंवा, पण ते म्हणला तुम्ही बैलगाडा मालक म्हणजे बैलगाडा कारागीर बदला आणि दुसरी कोण घ्या. मग तो माझ्याकडे आल्यानंतर माझ्याकडून बैलगाडा तयार केला. एकदम मग मन मोकळ्याने माणसाने सगळं बैलगाडा तयार केला. बैलगाडा तयार केल्यावर पहिल्याच घाट त्याचा, आणि तिथपर्यंत तो सक्सेस झाला नाही. पण वडाच्या घाटामध्ये आपला गाडा नेल्यानंतर मला पण सांगतो, तिथं त्यांनी सिरियल तर मारली, पण फायनल पण मारली. स्प्लेंडर गाडी भेटली. त्या माणसाने, फायनल सम्राटांनी, रामनाथ शेठ वारिंगे, मला फोन करून सांगितलं तुमचा गाडा दारीन झाला. मला त्याच्याच संबंध वाटलं, आयला आपण सक्सेस झालो कुठेतरी. आणि त्याच्यानंतर आनंदा मामा वरपे, आनंदराव यशवंतराव वरपे मरकड, त्यांनी असं नवस बोलले होते का ही बंदी उठू दे. आणि बंदी उठल्यानंतर बा मी बंदी उठले तर मी तुम्हाला 5 गाड्या 5 मोठ्या व्यक्तीला, काय महान व्यक्तिमत्वाला भेट देईन, म्हणजे काही असू दे कारण, फक्त भेट देईन. आणि हा त्यांच्या मरकडच्या मारुतीला नवस बोलले होते. मग त्यांनी मस्त गाडी आली होती, भरपूर होती त्यावेळेस सुद्धा. पण ते माझ्याकडे आले. मी बी मनोभावे, त्यांनी बी अशी खसखस नाही घातली, पण मी सांगितलं बा एवढं, आणि मी पण त्यांच्याकडून जास्त नाही घेतले. त्या पद्धतीने त्यांना मारुती रायाचं फोटो लावून कमान देऊन अख्खा पूर्ण सेट ओके मध्ये म्हणजे सगळा 5 जणांना दिला. त्याच्यात पहिलं नाव येतं संजीव वावसरीकर. त्यांनी पहिला स्टीलचा गाडा बनवला होता. तो स्टीलचा गाडा माझ्या आणला. मी इथं त्याला सगळा फिटिंग केला आणि शिवलाटी आणि त्याला कमान देऊन त्यांना पहिला दिला. 2 नंबर नाव येतं रवी कल्लड, समृद्धी उद्योग समूहाचे 9 लाख उमऱ्याचे, त्यांना 2 नंबर दिला. 3 नंबर आत्माराम दादा कदम सभापती, त्यांना 3 नंबर त्यांना दिला. 4 नंबर गणेश दादा मराठे, ते पण सभापती मावळचे, त्यांना 4 नंबर दिला. आणि 5 नंबर जारकरवाडीचे सरपंच आहेत बाळासाहेब बमनराव डोबळे, त्यांचा वाढदिवस होता लग्नाचा. त्यांना वाढदिवस द्यायचा होता, पण त्यांनी हे काढलं बा की बा आपण त्यांच्या लग्नाच्या वाढदिवसाला देऊ. मग त्यांनी लग्नाच्या वाढदिवसाला दोघांच्या मग तो बैलगाडा त्यांना भेट दिला. आणि ते सगळं झाल्यानंतर झाली ना शर्यत चालू, म्हणजे मारुती पावला बैलगाड्याला. हे तुम्हाला सांगतो, माझ्या अनुभवातून सांगतो तुम्हाला, 100% मारुती पावला. मग हे मला चांगलं कळते बा, याला कुठं ना कुठं आपल्याला यश आलं, त्या माणसाच्या पण बोलण्याला यश आलं. नवस बोला त्याला. आता तुम्ही ज्यावेळेस चालू केलं त्यावेळेस बंदी होती, आणि बैलगाडा शर्यत ज्यावेळेस चालू होते त्यावेळेस ह्या क्षेत्रात नाही बैलगाडा बनवणारे कारागीर भरपूर होते जुने, म्हणजे नावालोपाला चांगल्या प्रकारे आले भरपूर. तुम्ही ह्या क्षेत्रात नवीन होती. नवीन आता एवढा विश्वास संपादन करायची म्हणजे सोपी गोष्ट नाही. तर बाबा तुम्ही म्हणजे ज्यावेळेस पहिला गाडा बनवला त्यावेळेस काय डोक्यात ठेवून बनवला होता? किंवा डोक्यात तसं काय नव्हता विषय, फक्त आपल्याला याच्यात जायचे, याच्यात पण आपल्याला लबाड नाही करायची, पण हे सक्सेस करून दाखवायचं हे डोक्यात होतं. नाव करायचं फक्त हा, पण लबाडी कुठे नाही करायची, विश्वासावर करायचं काय असेल बरोबर, हे डोक्यात होतं. आणि हे सक्सेस करून दाखवायचं, आणि ते सक्सेस झालं मारुतीरायाच्या कृपेने. 100% झालं. मारुतीरायाने तुम्हाला चांगला आशीर्वाद दिला म्हणायचं. हा, मरकडचा पण, आणि आमचे देवस्थान मारुतीचे, आणि आमचा कानिफनाथ महाराज मोहितवाडीचा, हे पण आमचेच आहे. ह्या तिन्ही देवस्थानी आपल्याला साथ दिली. हा. सुधीर दादा, आता मला एक सांगा, ह्यांना तर ह्या क्षेत्रातलं काय एक्सपिरियन्स नव्हता,
तुम्ही कुठं बैलगाडा वगैरे पाहिला याच्या आधी कुठं बनवित होते किंवा काय? मी 2009 साली चाकणला शिकायला होतो. हा काळेश्वर वेल्डिंग मार्केट शेजारी होत. हा त्यांच्याकडे 2 वर्ष अनुभव घेतला. हम्म. ते झालं नंतर मी स्वतः दुकान टाकलं 2011 साली. अकराला, हा. 2 वर्ष चाललं. 2013 साली पूर्ण बंदी झाली हम्म. डायरेक्ट. हा. ते बंदी आल्यानंतर दुकान पण बंद झालं. हा. नंतर आमचे मित्र भेटले हम्म. 2017-18 हा. यांनी सांगितलं आपल्याला परत दुकान चालू करायचं. मग आम्ही दुकान परत चालू केलं. त्याच्यानंतर एक 6-7 महिन्यांनी हे क्षेत्र परत चालू केलं. हम्म. सॅम्पल पीस म्हणून बनवले फक्त 2 गाडी. ते चालू झालं. बंदीचाच काळ होता, चालू नव्हतं. हा बंदच होत. हा. तिच्यात जे चालू झालं तिथून सुरुवातच झाली. हे बंदीच्या काळात स्टॉकला माल जास्त होता. त्यावेळेस मागणी कमी होती ना, आता मागणी वाढली. मग गिराईक नाराज होत नव्हतं ना. आता काय होतंय रेडी पीस. आता सगळ्यांना काय लागतंय आलं की लगेच भेटलं पाहिजे. भेटलं पाहिजे. हा बरोबर आहे. तेवढी अरेंजमेंट आपण जेवढं शक्य होतंय तेवढं करतोय. हम्म. तुमचा गाडा आहे लगेच पाहिजे, ऍडजस्टमेंट जशी आहे तशी करतोय. हम्म. हम्म. एखादा दिवस इकडे इकडे होत असते. समाधान जेवढं तुम्हाला ग्राहकांचं समाधान करता येते तेवढ्या पद्धतीने तुम्ही करताय प्रयत्न म्हणायचं. तेवढाच आहे. हा ग्राहकांचं समाधान. बरोबर आहे. तुम्हाला काय अनुभव या क्षेत्रात वगैरे काय नवीन आता समजा यांना कसे अनुभव आले तरी तुम्हाला काय अनुभव आले? हे क्षेत्र आहे ना सगळ्यात मोठा अनुभव म्हणलं की हे क्षेत्र आहे. हर एक प्रकारचा माणूस या क्षेत्रात बघायला हा. कुठं कोणताच म्हणजे कमी नाही इथं, नाही का? कोणीच सगळं- कमी नाही. हे क्षेत्रात कोणीच कमी नाही. आता जगदंबा बैलगाडा स्पेशलिस्ट आहेच ही. पण घाटात वगैरे बैल वगैरे काय नियोजन आहे का नाही काय? घाटात आपली प्रत्येक घाटात बैल असतात. हा. आपली काय अशी 1 नंबरची बारी नाही. आपला फक्त एक आनंद आपली बैल घाटात पळली पाहिजे हम्म. व्यवस्थितरित्या. 1 नंबर मध्ये लागावं अशी आशा नाही आपली. हा. फक्त व्यवस्थित 1 नंबर गेली ना वर बस तेवढ्याच समाधान आहे आपलं. आपल्याला कसं वाटतं की लोकांना आपण गाड्या देतोय आपली बी त्यांच्या बरोबर भारी पाहिजे. हा बरोबर आहे. लोकांची आशा तीच असते ना हम्म. की बा ही फक्त गाड्या देतात पण यांची कुठे भारी आहे? हा. त्या हिशोबाने बा आपली पण भारी आहे. हम्म. हम्म. हे फक्त मला आपले पण समाधान वाटतं. जगदंबा स्पेशलिस्ट बैलगाडा शर्यत तुम्ही बैलगाडी बनवताय. आता एवढं नाव आहे तर काय होतं लोक काय काय तुमच्याकडे बाबा आम्हाला द्या आम्ही दुसरीकडे जाऊन सेल करतो किंवा काय फ्रँचायझी वगैरे येतात का मागायला काय? भरपूर झाल्यात. हा. पण आपल्याला कसं वाटतं मला आपली प्राईज लोकांना कशी द्यायची. हा. पण आता विचार आलाय याला काय शेत तर होत असं अजून हा. डेव्हलप हा. कुठेतरी आपलं अजून नाव वाढत असेल हा. तर माझ्या डोक्यात विचार आलाय बा थोडस चालू करावा. हा. ते 50-100 गाड्या आपल्या स्टॉकला असतात स्टॉकला राहते. तर दुसऱ्याला बी विकू द्या व त्याला बी त्याच्यातून रोजगार होईल. हा. आपल्याला 500 कमी मिळेल 1000 कमी मिळू द्या तर त्याच्या पोट चालेल. हा. मग अशी गिरायक आता माझ्याकडे 4-5 झाल्यात हा. पण ते बी चालू करणार आहेत. हम्म. हम्म. म्हणजे तुमच्याकडून समजा कोणाला जर करायचा हा. असला बिझनेस यांच्या अंडर मध्ये तर करू शकता करू नाही का शकतो. थोडा? हा, करू शकतो. हा.